ऑलमोस्ट हम मसूरी पहुंचे, चेक इन करेंगे होटल में। अभी बहुत थक भी गए, पहले खाना खाते हैं उसके बाद मैं आपसे बात करती हूँ। अभी हम मसूरी पहुंचे हैं और मैं आपको पहले रूम टूर दे देती हूँ मैं अपने अब हमारे रूम का, तो पहले दिखाती हूँ। यहाँ से हमने एंट्री की थी, ये वाली रूम, ये रूम और वो रूम हमारी है। तो अभी इस रूम में पहले एंट्री, मतलब एक बेड है, यहाँ पे एक टीवी है, यहाँ पे बैठने के लिए चेयर्स वगैरह है और यहाँ पे मिरर है और वॉशरूम ये छोटा सा वॉशरूम, ज़्यादा कुछ नहीं। और ये इतना सा छोटा सा ही है पर प्यारा है। आपको बाहर का व्यू मैं दिखाती हूँ, हम खाना खाने जाएंगे तब दिखाती हूँ। अभी पहले भी ये पूरा आउटफिट चेंज कर लेते हैं। हे गाइस, वेलकम बैक टू द यूट्यूब चैनल। दिस इज पीयू और मैं आई हूँ मसूरी। 9 बजे, हम 8:30 बजे पहुंचे। अभी 15 मिनट में हमने तैयारी की है पूरी, मतलब अभी पहुंचे हैं। तो अभी हम जाने वाले खाना खाने के लिए। अगर आपने मेरा पहले का व्लॉग नहीं देखा होगा तो आप पक्का जाकर पहले देख लेना, क्योंकि ये ट्रिप की सीरीज में बना रही हूँ व्लॉग की तरह, मतलब लॉन्ग व्लॉग पूरे। तो आप वो व्लॉग जाके पक्का देखना। रुको मैं आपको व्यू दिखाती हूँ। हमारा खाना वगैरह हो गया, आपको व्यू देख के आप खुद बहुत खुश हो जाओगे। अभी देखिए 1 2 3 भाई कितना अच्छा व्यू है, मतलब इतका सुंदर आहे, एवढा सुंदर मी आयुष्यात बघितलं नाही एवढा सुंदर। हा मी पुन्हा कॅमेरा क्लिअर करते, थोडंसं मला डस्ट वाटून राहिलं त्याच्यावर। एवढा सुंदर व्ह्यू म्हणजे जेवढा म्हणजे यामध्ये दिसून नाही राहिला ना कॅमेरामध्ये, तेवढा जास्त म्हणजे इतका प्रिटी वाटून राहिला रात्रीच्या टाइमला। आणि थंडी आहे इथे आता 7 डिग्री, म्हणजे 7 डिग्री थंडी आहे। बट मी तरी पण असे हे फोटोज काढण्यासाठी म्हणून फक्त मी हे म्हणजे वरचं जॅकेट वगैरे काढला आहे, पुन्हा जॅकेटला असा हात वगैरे थंड असं करून राहिलेला आहे। तर आता माहीत नाही, आम्ही मॉल रोडला घुमायला जायचा विचार केला होता, बट आता वाटून नाही राहिलं का आम्ही जाईल पण तिथे। आता बघते काय तर इथेच वगैरे घुमेल वगैरे थोडंसं, कारण थंडी खूप जास्त आहे। आणि मला तर ह्या व्ह्यूला पाहतच राहू वाटून राहिलं की संपावंच नाही। फोटोज वगैरे क्लिक केले आहे थोडे आम्ही, आता बघू यांनी म्हणजे बाकीचे फोटोज वगैरे क्लिक करून राहिले। आणि जेवढे फोटोज काढत आहे कमीच वाटून राहिले, कमीच। आणि वेळेवर पोजेसचं टेन्शन मुलींना, की पोज कशी द्यायची, काय कसं करायचं ते पण खूप राहते। तर इथून ना खाई म्हणजे आता खाली असं खाईच दिसत आहे। सकाळी मी तुम्हाला पुन्हा व्ह्यू दाखवते। आणि आम्ही सनराईज बघायला जाणार आहो मे बी, आता सकाळी किती वाजता उठेल माहीत नाही, म्हणून आम्ही थोडंसं आता लवकर झोपेल आणि लवकर उठण्याचा प्रयत्न करेल। माझी जीभ पण असं हे होऊन राहिले, फंबल करून राहिलं बोलताना वगैरे। तर आता जेवण केले, खूप चांगलं वगैरे झालं जेवण वगैरे। आणि आम्ही मे बी विंटरलँड स्टेमध्ये थांबलेले आहो। आणि चांगलं आहे, रूम्स वगैरे चांगले आहे। बाहेरचा असा थोडासा व्ह्यू आहे बाहेरचा हा, आणि हा आमच्या रूमपासून हा व्ह्यू खूप सुंदर आणि वर्थ इट वाटून राहिला आहे। आता आम्ही थोडंसं फोटोज वगैरे काढते आणि नंतर मी तुमच्यासोबत बोलते। आम्ही रूममध्ये थोडंसं काही गप्पा गोष्टी करेल तर तुम्हाला पण दाखवते। ती थंडी लागून राहिली का आम्हाला आता बाहेर जावं, म्हणजे अंदर जावं लागून राहिलं चाय पिण्यासाठी। तर मी आपलं जॅकेट घेऊन घेते आणि आता आम्ही रूममध्ये जाते, चाय पिते मस्त। नाही म्हणजे थंडी वाटून राहिली आता। आणि हा डॉगी, हाय स्वीटी, हॅलो नाही उठून राहिला, हॅलो नाही उठत आहे। हा चाय रूम मध्ये प्यायचं ना, रूम मध्ये आता रूम मध्ये जायचं चाय प्यायला का इथे? हा ओके पहिले चहा इथेच पिऊन घेऊ, म्हणजे थंडीचा थोडासा मजा पण आला पाहिजे चहा पिण्यामध्ये। आणि हा स्वीटी तर उठूनच नाही राहिला, बिचाराला थंडी लागून राहिली, पूर्ण पॅक करून बसलेला आहे, म्हणजे झोपलेला आहे। फायनली जब से आए हैं तब से पहला किरण ताईला तर केव्हापासून चाय पाहिजे होता, दिल्ली पासूनच चाय पाहिजे होता। हा 1 मिनिट बराबर नाही पकडी मैंने। हा बघू आपण कसा बनलेला आहे तर। आणि या व्ह्यू सोबत गाईज चाय गरमच नाही झाला। हा
टेस्टी आहे चाय. हा पण लवकर लवकर थंड होऊन जाईल चाय. जीत गए ये लोग पत्ते खेल रहे. मॅम जीत गए. विचारलं होतं इडली कोणी नाही टाकली. फर्स्ट याच्या 2 वेळ तुम्ही जिंकले. बाप रे, प्रो, पूर्ण प्रो झाले. मॅथ नाही आहेत पण प्रो आहे. आता मी पत्ते वगैरे खेळला. आता झोप लागली आहे मला. तर मी आता झोपायला जाते कारण सकाळी खूप लवकर उठायचं आहे पुन्हा. तर आता मी तर झोपणार आहे. यांनी खेळेल. आम्ही पण एक केलं की आम्ही एक खेळू. एक खेळू नंतर बंद करू. क्योंकि ट्रैकिंग करना पड़ेगा तो आधा घंटा और लगने वाला है. हाय गाइस, अभी सुबह के 4:30 बजे, मतलब 4 बजे मैंने अलार्म लगाया था. अभी जाके 4:30 बजे उठी हूँ. 6 बजे हमें निकलना है इधर से. तो अभी मुझे जल्दी जल्दी करना पड़ेगा थोड़ा सा. मैंने नहाने के लिए गीजर वगैरह ऑन किया था. पानी गर्म हो गया है. मैं पहले जाके मतलब नहा लूँगी. ब्रश करना ही है क्योंकि मतलब दीदी के इधर पेस्ट है उधर. तो 5 मिनट बाद मतलब नहाने के बाद पेस्ट लेने जाऊँगी. बाद में ब्रश करूँगी. तो अभी पहले कर लेती हूँ क्योंकि मतलब ठंड भी लग रही है. मैंने जैकेट उतार लिया है. इसको अभी नहा लेती हूँ. बाद में मिलती हूँ आपसे. ये रहा मेरा आउटफिट गाइस. ये स्कर्ट मैंने पहनी है. ऊपर नीचे और जीन्स है. ये ढक जाएगी पूरा. और इसके ऊपर ये जैकेट पहनने वाली हूँ. मतलब ठंड नहीं लगेगी. और बालों का तो कुछ समझ में आ ही नहीं रहा. मैंने स्ट्रेट किए. ये स्ट्रेट ज़्यादा देर रहेंगे भी नहीं ठंडी की वजह से. फिर से ऐसे ओरिजिनल बाल हो जाएंगे. तो कोई नहीं, अभी इतना टाइम नहीं है करने के लिए. तो अभी हम निकलने वाले हैं मतलब 15-20 मिनट में. सुबह सुबह चाय पी रहे हैं. बस सुबह हमारी गाड़ी रेडी है और ये व्यू के साथ हम जाने वाले. अभी पहले कौन सा, कहाँ जाने वाले हैं? लाल टिब्बा पॉइंट पे जाने वाले हैं. तो वहाँ से व्यू, हाँ सनराइज में भी मिस हो जाएगा. हम सनराइज के लिए उठे थे. इतनी जल्दी तो उठे थे हम, पर नहीं देखने को मिलेगा या नहीं मिलेगा पता नहीं. होप सो मिल जाए. इन रास्तों को, इन पहाड़ों को देख के लगा कि मैं सपनों की नगरी आ गई. बहुत सारे टूरिस्ट वगैरह यहाँ घूमने आते हैं. पर सोचो बारिश के सीजन में इनके घर कैसे होते होंगे, यहाँ के लोग रहते कैसे होंगे. किसी इंसान को इमरजेंसी हॉस्पिटल जाना होगा तो कैसे जाता होगा, यही सोच के डर लगता था. भाई साहब, अभी मुझे स्नो वाला एक पहाड़ दिखाती हूँ आपको. कोई पूछता है ना मुझसे कि तुम्हें बीचेस पसंद है या पहाड़, तो मैं हक से कहती हूँ मुझे पहाड़ पसंद है. थैंक यू भगवान कि मुझे यहाँ आने का मौका मिला है और मैं अपनी जिंदगी अपने मन से जी रही हूँ. और कभी ट्रैवल करना हो ना तो मसूरी जरूर आ जाना. ये टेढ़े मेढ़े रास्ते, ये पहाड़, आपको छोड़ के जाने का बिल्कुल मन ही नहीं करेगा. हमें सुबह सनराइज देखना था पर सनराइज देखने का मौका ही नाही मिला क्योंकि सूर्य देवता पहिले ही उग गए. हे पॉइंट झाल्यानंतर म्हणजे आम्हाला इथून जाऊ वाटत नाही राहिलं. आणि इथून मी तुम्हाला दाखवते एक स्नोवाला पहाड पण आहे बघा. वाव, एक सेकंड. और इथेच राहू असं वाटून राहिलं. आणि इथे एवढी गर्दी आहे. आता तर थोडी गर्दी कमी झालेली आहे. बट आता याच्या आधी आम्ही जेव्हा आलो होतो तेव्हा गर्दी खूप जास्त होती. आता आम्ही खाली जाईल थोडं नंतर. हां दुसऱ्या प्लेसकडे. आता माहित नाही आम्हाला व्यवस्थित पॉईंट वगैरे कोणते प्लेसेस आहेत. जर माझा मोबाईल इथून खाली पडला तर गेला. हवा हे खाली असं आहे इथे. आणि हा व्ह्यू तुम्हाला तर किती वेळ दाखवू. आता दाखवून आता एका लोकेशनवर थांबलेला आहो. मी थोडंसं वरचा जे आउटफिट होता ना ते मी काढून टाकलंय. कारण म्हणजे दुसऱ्या पण आउटफिटवर फोटोज असायला हवे. अभी हम सुरकंडा देवी मंदिर में है, मतलब मंदिर के रास्ते पर है. अभी मतलब लाल टिब्बा पॉइंट पे गए थे. लाल टिब्बा पॉइंट से 23 किलोमीटर कुछ तो पड़ता है.
और हम सब ने, मैंने, किरण भी और दी ने भी, सब ने उल्टियाँ की है, सब ने। ये तो वाला रास्ता हाँ स्टार्ट मैंने किया। इसने स्टार्ट किया और इतना ज़्यादा कि पूछो ही मत। तो इधर से रास्ता है, इधर से रास्ता है मंदिर में जाने के लिए। इथे सगळे दुकान वगैरे आहे जे असंच देवीचं सामान वगैरे या काही घ्यायचं असेल तर। किती दूर आहे वरती माहिती नाही, आम्हाला रोपवे वरती जायचं आहे। त्यांनी दोघं तर खाली थांबले, आम्ही चौघं जण वरती निघालो। आज म्हणजे श्वास थोडंसं फुलून राहिला आहे। त्या मंदिरामध्ये जाणार आहोत। इथून मंदिर थोडंसं दिसतं, मी तुम्हाला दाखवून देते। या मंदिरमध्ये, त्या मंदिरामध्ये आम्ही जाणार आहोत आणि इथे म्हणजे भीड पण आहे। जिजू गेले आहे तिकीट काढायला, आम्ही इथेच बसलो तिथं पण रोपवे। आणि हां, रोपवेने जाणार आहोत आम्ही। इथे रोपवे दिसून आला असेल तुम्हाला, जर दिसत असेल तर। आहा, जय माता दी, जय माता दी, जय सुगंधा देवी, सुगंधा देवी। रास्ता आहे ना तिकडे पण, जीव धोक्यात टाकून आम्हाला इथून भीती वाटून राहिली। बापरे, पूर्ण उंचावर चाललोय। हा मंदिर, इथे मंदिर आहे। जय माता दी। हा मंदिर आहे आणि इथे खूप सारी भीड पण आहे। हे मस्त अलग अलग हे असे शिप्सचे बनून आहे ना, हे असं चायनामध्ये काहीतरी राहते ना असल्या टाईपचं। जीजू अशा टाईपचं ते चायनामध्ये राहते। मोनेस्ट्री। हा मस्त। हे कोणतं आउटफिट आहे? पहिले आधी मंदिरामध्ये जाऊन येऊ, इथूनच जाते शाळेत। हा